लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. आजी माजी उमेदवारांसह नवोदित उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करण्याच्या कामे सुटले आहेत. मागील बऱ्याच महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तेजीत होता. या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले आहे. मराठवाडा सामाजिक फाउंडेशन व सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. याकरिता BS बोखारे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेणार नसून स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत. आमची ही निवडणूक समाजाच्या हिताची आहे असा ठाम विश्वास यावेळी उमेदवाराने व्यक्त केला आहे. मी BS बोखारे पाटील, मराठवाडा सामाजिक फाउंडेशन आणि सकल मराठा समाजच्या वतीने नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निश्चय केला आहे. आम्ही मागील 5 वर्षापासून कोविडच्या काळापासून सामाजिक क्षेत्रामध्ये मराठवाडा सामाजिक फाउंडेशन तसेच आमचे नेते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 400 ते 500 उमेदवार आम्ही महाराष्ट्रभर उभे करणार आहोत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा EVM मशीनवरून जो विश्वास उडालेला आहे, बॉलेट पेपरवरती लोकांनी मतदान करावं असंही प्रत्येकाची इच्छा आहे. त्यानुसार आम्ही मराठा समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार उभा करण्याचा निश्चय केला आहे. EVM वरती काय विरोध आहे तुमचा? EVM वरती सर्व समाजाचं सर्व लोकांचं असं म्हणणं आहे की EVM मशीन ही हॅक केली जाते आणि EVM वरती लोकांचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे वॉलेट पेपरवरती मतदान करावं असं सर्व समाजाची सर्व जनतेची इच्छा आहे. आणि ही सर्व जनतेची इच्छा कोणतेच राजकीय पक्ष सहमत करत नाही आहेत. लोक राजकीय पक्ष सर्व ईडी असेल, सरकारी यंत्रणा असेल यांना घाबरलेली आहे आणि कोणाचीही इच्छा नाही आहे की सामान्य जनतेचे प्रश्न लोकांसमोर मांडण्याची. कारण प्रत्येकजण हा कोणत्या ना कोणत्या पक्षाचा गुलाम झालेला आहे. आमदार असेल, खासदार असेल, हा जनतेचा असतो, पक्षाचा नसतो. जनतेनं नेत्यांना आमदार खासदारांना निवडून दिलेलं असतं. पण आमदार खासदार जो होतो तो पक्षाचा गुलाम होतो. पक्षाचे आदेश येतील त्याप्रमाणेच तो पक्षाचेच आदेश मानतो, जनतेचे आदेश मानत नाही. कारण जनतेचे आदेश मानणं हे खूप महत्त्वाचं आहे. लोकांचं सेवक झालो पाहिजे आपण, पक्षाचे सेवक झालो नाही पाहिजे. आणि आज जेवढे राजकीय पक्ष असतील सर्व राजकीय पक्ष हे फक्त स्वतःची पोटगी भरण्यासाठी आणि स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, राजकीय पक्षांचं नाव मोठं करण्यासाठी राजकारण करत आहे. आणि सामान्य जनतेचा सर्व राजकीय पक्षावरून विश्वास उडालेला आहे. कारण काय होतं आहे, राजकीय म्हणजे नेत्याचा मुलगा हा नेताच होतो, आमदाराचा मुलगा आमदारच होतो, खासदाराचा मुलगा खासदारच होतो. तर मग सामान्य लोकांनी लोकसभेत जाऊन सामान्य लोकांचे प्रश्न असतील हे सामान्य लोकांना माहीत असतात. राजकीय नेत्यांच्या लोकांना कधीच माहीत नसतं झालेलं. आणि आता भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीनुसार हा सामान्य लोकांना संसदेत जाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यानुसार आम्ही कोविडच्या काळापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण तर खूप गलिच्छ प्रकारामध्ये झालेलं आहे. तर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सामान्य लोकांनी उतरणं खूप गरजेचं आहे. आणि आज सर्व जनता ही प्रस्थापित पक्षांना, प्रस्थापित घराण्यांना वैतागलेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांनी राजकारणात उतरावं असं सर्वांचं मत आहे. पण सर्व काय म्हणतात, राजकारण हे गलिच्छ आहे. पण ते गलिच्छ ही घाण काढण्यासाठी सामान्य लोकांनी राजकारणात उतरलं पाहिजे. त्यासाठी मराठवाडा सामाजिक असेल, सकल मराठा समाज असेल, आम्ही सर्वांनी असा निश्चय केला आहे की नाशिक लोकसभेची जागा ही आपण लढवाई. आणि सर्व जनतेच्या आग्रहाखातर आम्ही लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. लोकसभेची निवडणुकीसाठी तुम्ही कुठून किती उमेदवार देणार आणि कुठून कसे देणार? लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामध्ये नाशिक लोकसभेमध्ये मराठा समाजाचे साधारण एक 600 ते 700 लोक फॉर्म भरतील. ही मराठा समाजामध्ये असलेली अशांतता ती मतदार पेटीतून बाहेर पडेल.
आमचं विजयाचं गणित हे फिक्स आहे. जरी आमच्याकडे राजकीय पक्ष नसला, जरी आम्ही अपक्ष लढत असलो, तरी सकल मराठा समाजाचा आणि मराठवाड्यातील लोकांचा आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनला आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. आणि त्यानुसार आम्ही आमचा विजय तर निश्चितच मानणार आहेत, पण आमचे मराठा योद्धे जरांगे पाटील जे आदेश देतील त्यानुसार आम्ही रणनीती आखणार आहोत. आणि मराठा समाजाच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त म्हणजे 400 ते 500 फॉर्म मराठा समाजाचे लोकसभेसाठी भरणार आहोत. आणि 400 किंवा 500 फॉर्म येतील त्यावेळेस VM मशीन चालणार नाही आणि बॅलेट पेपरवरतीच मतदान हे घ्यावं लागेल सरकारला. आणि सर्व जनता ही सामान्य लोकांना, कोणत्याही राजकीय पक्षांना सपोर्ट करणार नाही आहे. सामान्यातून सामान्य लोकांना ते मतदान करणार आहे. आणि आमच्या पाठीमागे आता जनतेनं ठरवलेले, सामान्य जनतेने ठरवले की एकदम राजकीय प्रस्थ असलेल्या कोणत्याच उमेदवाराला, जो माजी आमदार असेल, माजी खासदार असेल, माजी नगरसेवक असेल, तर हे राजकारण जे करताय लोक, साधा नगरसेवक झाला की स्वतःची पोटगी भरतो, करोडोच्या प्रॉपर्ट्या जमा करता. आणि सामान्य लोकांसाठी काम करण्यासाठी जनप्रतिनिधी हा असला पाहिजे. तर आम्ही सामान्य लोकांसाठी कशी मदत करता येईल आम्हाला, त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत. आणि मराठा समाजाचा नेताच लोकसभेमध्ये नाशिकमधून जाईल. ते साधारण मराठा समाजाचे 15 ते 20 लाख मतदानाच्या आसपास आहे. तर मग सकल मराठा समाजाच्या वतीने, सकल मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील सांगतील त्या उमेदवाराला किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागेच सकल मराठा समाज राहील. 2-2.5 लाख संख्या मराठा समाजाची, मराठवाड्यातील लोकांची आहे. आणि नाशिक जिल्ह्यातील, नाशिक लोकसभेतील मराठा समाजाचे 15 ते 20 लाख मतदान आहे. त्या बेसवरती आम्ही निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. आणि आपण नाशिकला आता कोणत्याही सरकारमध्ये, राजकीय पक्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये तर विरोधी पक्ष नेताच राहिला नाही आहे. एक कोणताही विरोधी पक्ष नेता असेल आणि सरकारच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला की त्यांच्याकडे ईडी गेली. आणि ईडी गेली की ते लोक म्हणजे धुतलेल्या वॉशिंग पावडरसारखे त्यांच्या पक्षामध्ये गेले की त्यांचे सगळे आरोप असतील, प्रत्यारोप असतील, सगळे गुन्हे माफ होता. हे किती दिवस चालणार? याला कोणीतरी वाचा फोडणं गरजेची आहे. त्यासाठी सामान्यांनी राजकारणात येणं गरजेचं आहे. आणि मी जर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, याच्या पाठीमागे सरकारचे घोटाळे असतील किंवा वाढलेली गुन्हेगारी असेल, याला आवाज उठवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमच्याकडे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेलेच आम्ही आहोत. आम्ही सामान्य घरातून आहोत. आणि आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी प्रवृत्त केलेले सकल मराठा समाजाचे लोक असतील, मराठवाड्यातील सर्व जनता असेल, यांनी स्वतःच्या वर्गणीतून कोणी 100 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 10 रुपये अशी वर्गणी करून मला सर्वांनी आग्रहाची विनंती केली की बाबा बोखारे साहेब, तुम्ही काय करा, आम्ही सर्व तुम्हाला सपोर्ट करतोय. आम्ही सर्व 1 रुपया, 1 रुपया असेल, 100 रुपये असेल, लोकांच्या वर्गणीतून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आणि लोकांनी आम्हाला वर्गणी तशी जमा करायला सुरुवात केली आहे सकल मराठा समाजाने आणि मराठवाड्यातील सर्व जनतेने. तसं तर सकल मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात प्रत्येक गावातून 2 उमेदवार आम्ही उभे करतोय. गावागावातून 2-2 उमेदवार होते. एका मतदारसंघामध्ये साधारण 400 ते 500 उमेदवार उभे असतील तर सरकारला नाही इलाजानं बॅलेट पेपरवरतीच मतदान घ्यावं लागेल. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांना जे शक्य झालं नाही ते सकल मराठा समाज शक्य करेल. आणि सकल मराठा समाज ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्यायला सरकारला प्रवृत्त करेल. यावेळेस BS बोखारे, संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले, कार्याध्यक्ष शिवाजीराव बल्लाळ, प्रदेशाध्यक्ष शरद राजबिंडे, प्रदेश उपाध्यक्ष DS कातारे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.